हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ऑफिसवरून आल्यानंतरचा व्लॉग दाखवणार आहे की नक्की मी घरात काय करते, कशी राहते ऑफिसवरून आल्यानंतर। म्हणजे छोटाच व्लॉग असेल पण तो आहे। मी ऑफिसवरून आले, बॅग काढून ठेवली आहे, माझे टिफिन्स काढले आणि मी एक पार्सल आणलं होतं ऑफिसमधून, ते सुद्धा काढून ठेवलंय। आणि केस बांधून ट्रेनमधून प्रवास म्हणजे एकदम डेंजर, पाय पण हलवता येत नाही, काहीच नाही। आणि त्यात माझ्या मम्मीने गेलेत घरात खायला वडापाव खाण्यासाठी एक काकी सुद्धा आहेत। मम्मी किचनमध्ये वडापाव बनवते आणि माझ्या एका फ्रेंडला पण बोलवलंय, म्हणजे आमची ती फॅमिली फ्रेंड आहे। सो आजचा तो ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे। सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। अगं किती कुंकू लावले तू मम्मी, हे कधी भरायला येणार ती लोक? कधी येणार आहे म्हणलेत ना? पण काकी तुम्ही येणार आहे आता व्हिडिओ मध्ये? नाही, तुम्ही असं मस्त पैकी दिसता तर छानच। हा घेते। हा ऍक्च्युली मला पहिले वडापाव खायचे होते, पण मला आधी ड्रेस चेंज करायचा आहे, फेस वॉश करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग मी वडापाव खाणार आहे। मी आता डायरेक्टली कपडे वगैरे चेंज करूनच व्लॉग कंटिन्यू करते। काय कपडे घालावे, कारण 9 वाजता मला युट्यूबवर लाईव्ह सुद्धा यायचं आहे। मी आता सध्या तात्पुरतीच घालणार आहे आणि माझं कपाट असं एकदम मेसी झालंय, दाखवू पण शकत नाही, इतकं जास्त मेसी झालंय। ठीक आहे, आधी मी ड्रेस चेंज करते। देन माझा ड्रेस चेंज करून झालाय आणि माझी जी फॅमिली फ्रेंड होती ती आली आहे आता। तू माझं घेते, मी तुझं घेते, मी स्नॅप काढते, तू काढ स्नॅप काढ। ब्लॉगर नाही मम्मी, हा वडे नाही आहेत त्याच्यात, वडे बाहेर आहेत। वडापाव मध्ये दगड आहेत, वडेच नाही टाकले तू? काय झालं? हा काय, पण आता वडापाव फेवरेट आहे ना काकी? काकी मंचुरियन बनवणार आहे आणि बोलवती खायला। यार सॉस असं लेबर लागला असं खरं खरं हे मध्ये क्रिस्पी नाही बघते एवढं। हा दर्शन मगाशी म्हणून मी म्हणतो काय लक्षात येईना काही सांगायला, म्हणत आता पीठ आहे आता काय त्याला नंतर काढू असे तशाने यांना दोघांना आपण किती वेळा वडापावचा गाडा टाकला तू? बिझनेस करशील मग? मी बघ, मी आज युट्यूबवर सांगते इनी वडापावचा गाडा टाकला पाहिजे, खूप धंदा चालली हिचा। आम्हाला हिच्याकडून पैसे घ्यावे लागतील, आम्ही जॉबला जाऊन पडू। आता हा बोलताय जो चालायला लागले मला कसे पैसे ती चालू तर करू दे, तिथे पाठी लावणार, ओळखीच्या का फुकट नाही, रुपये असे लावे तू कडे जावे। हिला ऍक्टिंग मध्ये जायचंय, हिने खूप सारी नाटकं केली, पण मी हिला खूप नाटकं म्हणजे एकांकिका केली, अशी घरातली नाटकं नाही। मी हिला म्हणते तू किती दिवस झालं ब्लॉग चॅनल सुरू कर। हिने केला होता पण हिने त्याच्यात कॉमेडी व्हिडिओ टाकले, तिने आता ते बंद केले। का बंद केले ते तिलाच माहिती, तिला किती दिवस झालं मी सांगते कर। आता ज्याला ह्या क्षेत्रात जायचं त्याने ते केलं पाहिजे ना, पण ती करत नाही। आता शांत बसली, स्वतःवर आल्यावर ती नर्वस झाली। मी करणार आहे लवकर कर, हायलाइटच्या पहिले करणार। अगं काहीतरी फ्री ठेवले ना, कोणी फ्री ठेवले? तो त्या केलं त्या बायकून हायलाइट। अगं काय तू हायलाइट फ्री आहे, तुम्ही पहिले येते एवढं महाग असं थोडी फ्री असेल। तसं नाही, आपण काहीतरी करणार ना त्याच्यावर एक चिठ्ठी उचलायची, मग 200 300 500 इतकं नशीब खराब आहे का मला चिठ्ठीत पण काय तरी वेगळंच आहे की जे केले ना त्याचे डबल पैसे। किती देऊ तुला मला, तू सांग आधी। एकदम थोडी, बस 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 बस, लय छान झाली दिसते ग पण। हा बस इशू। अरे तुला आज देऊ का मी? नको बस, मला गोड नको, थँक्यू। कशी दिसते मी? सेक्सी। चल बेडरूम मध्ये, मला इशूचा बेडरूम खूप आवडतो। बघा किती भारी आहे यार, घरच भारी पण बेडरूम जाम मस्त आहे। बस आत्ता जस्ट माझं लाईव्ह सेशन झालंय आणि माझे पप्पा ऑफिसवरून आले, त्यांना आम्ही वडापाव बनवले, ते मला त्यांना गरम गरम काढून द्यायचे। मला खूप कंटाळा आलाय, मला असं झालं कधी मी ड्रेस चेंज करते
पण पप्पा आले आहेत आता ऑफिसवरून एवढे दमून, तर पहिले मी त्यांना वडापाव म्हणजे जे वडे आहेत ते फ्राय करून नाही काढते. म्हणजे सॉरी मी लाईट बंद केली मध्येच. मी तसं मम्मीला म्हटलंय तू काढ म्हणून, आता काय माहिती काढते की नाही. काढते ना तू? हा मग मी ड्रेस चेंज करून भांडी घासून घेते. हा हा हो आणते. इथे खूप अंधार आहे, तुम्हाला नीट मी दिसते की नाही माहित नाही, पण माझी मम्मी बोलली की मी वडापाव बनवते. तिच्या फ्रेंडने मंचुरियन बनवलेत, सो ती मला बोलली की ते आणायला जा म्हणून. सो मी आता त्यांच्या बिल्डिंगच्या खाली चालले. तिला मी आधी विचारलं की तुला व्हिडिओमध्ये घेऊ की नको, पण तिने माझ्या हातात हे मंचुरियन दिलेत आणि वरची चटणी पण दिली, म्हणजे शेजवान चटणी दिली आहे. प्रत्येकालाच व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये यायला आवडतं असं नाही आहे, म्हणून पहिले मी विचारलं. मग ती नको बोलली, मग मी नाही घेतलं, म्हणून त्या डिरेक्टली मंचुरियनच घेतलेत. माझं सगळं काम आवरून झालंय. जेवण झालं होतं पप्पांचं, त्यांची सगळ्यांची ताटं उचलून ठेवली, भांडी घासली, किचन साफ केला. आत्ता मला इथे अंथरूण टाकायचं आहे. आमच्याकडे बेड आहे, पण त्या बेडवर कोणी झोपत नाही, कारण आम्हाला कोणालाच बेडवर झोप येत नाही. त्याच्यामुळे मी इथे खाली अंथरूण टाकणार आहे. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऑल्दो मी ब्लॉग खूप छोटा केलाय, पण आता जेवढं केलंय तेवढं तुम्ही बघा. आता रात्रीचे किती वाजले तुम्ही बघा आधी. एवढ्या वाजता मी झोपते, म्हणजे लाईक मी आता अंथरूण टाकणार. सगळ्या खिडक्या वगैरे बंद झाल्यात की नाही ते म्हणजे बंद करायच्या, डोअर नीट लॉक करायचा. मम्मी तर अशी तिकडच्या हॉलमध्ये सोफा आहे त्याच्यावरच ती झोपली आहे. पप्पा मोबाईल बघतायत आणि माझा भाऊ सुद्धा मोबाईल बघतोय. त्याला तर वर्क फ्रॉम होम आहे, मलाच वर्क फ्रॉम होम नाही भेटत आहे, पण इट्स ओके. आणि नंतर तर काय 3 दिवस सुट्ट्याच आहेत. त्याच्यामुळे 3 दिवस जेव्हा सुट्ट्या आहेत ना, तेव्हा मी माझ्या मम्मीचं खूप दिवसापासून असं चालू आहे की साफसफाई करायची आहे. सो मी ती साफसफाई पण करू लागणार आहे तिला. तो होम क्लिनिंगचा ब्लॉग येऊ शकतो, आय एम नॉट शुअर, मी असं सांगू शकत नाही तुम्हाला, पण येईल आय थिंक सो. आणि हां, आज मी लाईव्ह सेशन केलंय माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत, जिचं यूट्यूब चॅनल आहे. सो तुम्ही तिचा म्हणजे तिला सबस्क्राईब पण करा आणि आमचं जे लाईव्ह सेशन आहे जे मी यूट्यूबवर पोस्ट केलंय ते सुद्धा नक्की पहा. सो या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, माझं लाईव्ह सेशन पाहायला अजिबात विसरू नका. आणि प्लीज कमेंट करत जा, लाईक करत जा व्हिडिओ, प्लीज 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 प्लीज. या बाय.